मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता। अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर हैं, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं, हिसाब से वो होस्ट करें। दैट्स व्हाट होस्ट इज ऑल अबाउट। आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर। 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो really great. So next question. हाय प्रथमेश इथून फ्री प्रेस जर्नलमधून माझा प्रश्न आहे रितेशला. रितेश, आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची. काय रेझोनेट करतो, कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला? व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस? आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर, एकदम स्वीट चॉकलेटी, तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. ह्या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी, पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हाला दिसेल. Hi Nitesh, this is Vaishnavi from CNBC. समोर. Sorry. Hi. Hello. How are you? Yes, fine. So Nitesh, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी मी पण. होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की या सगळ्या गोष्टी तुला याच्या पुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायचा आहे? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी, आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज एन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल.